नमस्कार, मी नम्रता वागळे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सीमा भागात पाकिस्तानच्या कुरापती आपल्याला काही नवीन नाहीये, पण आपण धडक कारवाया करत त्याचे दाखले द्यायला लागलो आणि पाकिस्तानची आगळीक आणखीन वाढलेली आहे. आज तर हद्द गेले त्यांनी त्यांच्या मिराज या लढाऊ विमानांनी सियाचीन भागात गिरट्या घातल्या. यात पाकिस्तानने सीमोल्लंघन केलेलं नाहीये असं स्पष्टीकरण वायुदलाने दिलेलं आहे. तरी सुद्धा पाकची ही कृती काहीशी चिथावणीखोर आहे. आणि या सगळ्या घटना, नजीकच्या काळात झालेल्या सीज फायर व्हायलेशन्स, हे सगळं पाहता पाकिस्तानला आता धडा शिकवायची वेळ जवळ आली आहे का, असा प्रश्न विचारला जातोय. आणि आज आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत. त्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत दिल्लीहून माजी वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल AY टिपणीस अनिल टिपणीस सर आपल्यासोबत आहेत, आणि ज्येष्ठ संरक्षण पत्रकार नितीन गोखले हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होतील. मला सुरुवातीलाच टिपणीस सरांकडे जायचं आहे. टिपणीस सर, सियाचीन सारखा स्ट्रॅटेजिकली खूप महत्वाचा भाग आणि पाकिस्तानचे वायुदल प्रमुख त्या ठिकाणी जातात आणि मिराज सारख्या विमानांच्या घिरट्या त्या ठिकाणी होतात. आपण अर्थ काय लावायचा या सगळ्या गोष्टींचा? पहिल्यांदा मला वाटतं मी तुमच्या प्रेक्षकांना सियाचीनचा जरा भूगोल सांगतो. तुम्हाला समजायला पाहिजे सियाचीन आहे कसा. सियाचीन हा जवळजवळ 80 किलोमीटर लांबीचा आहे आणि तो 2 माउंटन रेंजेसच्या मध्ये पडतो. पूर्वेकडे काराकोरम रेंज आहे आणि पश्चिमेकडे सॉल्टोरो रेंज आहे. तर हा पूर्ण जो सियाचीन ग्लेशियर आहे तो आहे हिंदुस्थानकडे. आणि आपल्या ह्या ज्या तिथे पोस्ट आहेत, हे सगळे पोस्ट जवळजवळ 18 ते 23 हजारापर्यंत आहेत. हो. पाकिस्तानी पोस्ट जे आहेत ते सगळे पश्चिमेला आहेत आणि कमीत कमी 2000 ते 3000 फूट खाली आहेत. म्हणजे स्ट्रॅटेजिकली आपली जागा फार सिक्युअर आहे. आता सियाचीनवरती बघायला तुम्हाला सियाचीनवरती उड्डाण करण्याची काही गरज नाहीये. आता सियाचीन हा तुम्हाला माहिती आहे, पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हा बाल्टिस्तानमध्ये पडतो आणि बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानचे फक्त 2 हवाई अड्डे आहेत. त्यांचे हे एक आहे गिलगित आणि दुसरा आहे स्कार्डू. तर स्कार्डू अगदी 20 ते 30 किलोमीटर सियाचीनच्या पश्चिमेला आहे. हा म्हणजे सहसा तिथे त्यांची विमानं नसतात. हा एक सिव्हिल एअरपोर्ट पण आहे पुण्यासारखा आणि कधी कधी ऑपरेशनल त्याला पाकिस्तान एअरफोर्सची विमानं पण येतात. तर हा जो म्हणजे फक्त आता जी तिथे घटना चालली आहे काश्मीरमध्ये, ही चालली आहे काश्मीर व्हॅलीमध्ये. सियाचीनमध्ये तर काही होत चाललं नाहीये. आणि तुम्हाला आज सकाळीच इंडियन एअरफोर्सने स्पष्ट सांगितलं आहे की सियाचीनवरती काही उड्डाण झाली नाहीये. आणि सियाचीनवरती लक्ष द्यायला पाकिस्तानची विमानांना मी आधीच तुम्हाला सांगितलं की सियाचीनवरती उड्डाण करण्याची काही गरज नाहीये. तुम्ही तिथे साईडनेच गेलात आणि ते 10-15 किलोमीटर या जवळजवळ 5 किलोमीटर पण जवळ आलात तर तुम्हाला सियाचीन पूर्ण स्पष्ट दिसेल. आता हे हवाई दलचे तुमचे प्रमुख, पाकिस्तान एअरफोर्सचे प्रमुख का तिथे गेले? तर आता हे चाललंय तुमच्या सध्या जे मी त्यांना म्हणतो शब्दाचे युद्ध. हिंदुस्थान काही बोलतोय आणि तिकडनं पाकिस्तान त्याचं उत्तर देत आहे. तर त्यांना मला वाटतं जो बोज पाकिस्तानवरती सध्या पडला आहे त्यांच्याच पॉप्युलेशनकडनं, त्यांच्याच सिटीझनकडनं, तर त्यांना सांगायला पाहिजे असं त्यांना वाटतं. म्हणून हे जनरल बाजवा जे आहेत किंवा एअर चीफ मार्शल सोहेल अमन, तर ते सारखे सांगतायत की बाबा भारताने आमच्यावरती हमला केला तर त्यांना आम्ही चांगलं उत्तर देऊ. तर हे म्हणजे सांगायला म्हणून ते सांगतायत की बघा आम्ही हे सगळे विमान आमचे फॉरवर्ड एअर बेसेस आहेत त्यांना आम्ही ऍक्टिव्हेट केलेलं आहे. तर हे केलं तरी स्कार्डूला येऊन त्याचं मला तरी वाटतं ह्या वेळेला त्याचं काही जास्ती महत्व नाहीये. कारण हे स्कार्डू विमानस्थळ काहीतरी 100 किलोमीटर श्रीनगरपासून आहे आणि त्यांचे जे मेन बेसेस आहेत ते थोडे दूर असतील. पण हे स्कार्डू जे आहे ते काही जेमतेम मला वाटतं 7000 फुटावरती उंचीवरती असेल. ते बाकीचे जे त्यांचे बेसेस आहेत ते अगदी खाली आहेत, म्हणून त्यांना तिकडनं ऑपरेट करायला जास्ती सोयीस्कर आहे. म्हणून मला वाटतं हे जे आहे दिस इज मोर व्हॉट यू कॉल ऑप्टिक्स. ऑप्टिक्स म्हणजे दिखावा आहे, त्याचं जास्ती महत्व असं मला वाटत नाही.
बर पण त्यांना पण म्हणजे आता आपल्याकडनं पण मला असं वाटतंय की आपला आत्मविश्वास जो वाढला आहे देशाचा, की हे पाकिस्तान आपल्याला सारखं त्रास देत असतो, त्याला एक चांगलं उत्तर द्यायला पाहिजे. आणि हे जे आता आपण 2-3 वेळा ते जे म्हणतो आपण जे स्ट्राईक्स केले आहेत त्यांचे टेररिस्ट कॅम्पवरती, तर पाकिस्तान जरा त्याच्या खळबळ झालेली आहे आणि म्हणून हा दिखावा चाललेला आहे. बर तिकडनं काडून आणि सियाचेन ह्यावेळी ते मला वाटतं त्यांचा काही संबंध नाहीये. तर आणखीन काय तुम्हाला विचारायचं असेल तर मी विचारा. नाही, जरी सियाचेनला ह्यावेळेस तरी माझ्या मताने जास्त महत्व नाहीये. जरी हा दिखावा असला तरी सुद्धा एक प्रकारे ही चिथावणी आहे की आम्ही हे करू शकतो असं कुठेतरी एक पाकिस्तान दाखवून द्यायचा प्रयत्न करतोय. दरवेळेला अशी आगळीक पाकिस्तानकडनं का होते? म्हणजे आपण माध्यमांसमोर येऊन आम्ही पाकिस्तानला कसं दुखावलं की आम्ही कसं उद्ध्वस्त केलं हे सांगितलंय, त्यामुळे दुखावलाय पाकिस्तान? जरूर दुखावलंय. कारण त्यांना आज आता ही जी खळबळ जी चालली आहे श्रीनगरमध्ये, दिस इज ऑल इन्स्टिगेटेड बाय पाकिस्तान. की त्यांचं असं करणं आहे की त्यांना आता सगळं वाटायला लागलंय की आता आपल्याकडे काहीच राहिलं नाहीये, जे काही आपण करू त्याच्यात आपल्याला हार मिळते आहे. म्हणून ते प्रयत्न करत असतात आणि जास्तीच करत राहतील. म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेला सय्यद तयार असायला पाहिजे. कारण तयारी नसली तर कधी काय होईल ह्याचा काही भरोसा नाहीये. आता जसं बघा, आपल्या तुलना मी जर नॉर्थ कोरिया आणि युएसची केली तर आता म्हणजे नॉर्थ कोरिया आणि अमेरिका कुठे म्हणजे काय त्याची काही तुलना आहे तरी का? तरी पण नॉर्थ कोरिया आपलं चाललंय, काहीतरी आपलं मोठेपणे काहीतरी मोठं चाललेलं आहे. कारण त्यांना वाटतं की त्यांनी जर साऊथ कोरियाला किंवा जपान आणि जे त्यांच्या जवळचे जे बाकीचे देश आहेत त्यांना जर भीती वाटायला लागली तर अमेरिका काही आपल्याला करू शकत नाही. तसंच पाकिस्तानला वाटतं की त्यांनी जर जास्ती खळबळ केली तर बाकीचं जग म्हणेल हिंदुस्थान तुम्ही जरा जास्ती हे करू नका. कारण त्यांना वाटतं की त्यांच्याकडे न्यूक्लिअर पावर आहे, आपल्याकडे न्यूक्लिअर पावर आहे, तर हे आणखीन काही मोठं ह्याचं काही प्रकरण व्हायला नको म्हणून. पण पाकिस्तानला आता कळायला लागलं आहे की ते आपल्याला कधी सांगू नाही शकत की काय झालं तर आमच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. कारण ते कधीही न्यूक्लिअर वेपन्स आपल्या विरुद्ध कधीही वापरणार नाहीत. कारण जर ते समजा वापरलं तर त्यांना माहित आहे पाकिस्तान नष्ट होईल. कारण आपल्याला जितका म्हणजे एका दोन न्यूक्लिअर बॉम्बनी जितका काही आपल्याला डॅमेज होईल तर त्याच्या 10 पट पाकिस्तानला आणि आपल्याला आपलं झेपणं आपल्याला जास्ती आपण झेपू शकतो. पण पाकिस्तान बिलकुल नाही झेपू शकत. त्यांच्याकडे किती आहेत? लाहोर, कराची, रावलपिंडी, मुलतान, आणखी काय शहर आहेत. तर पाकिस्तानला माहिती आहे की हे ज्या न्यूक्लिअरचं जे आपल्याला सारखं धाडकी देत असतात त्याच्यात काहीही आपल्याला तरी भीती वाटत नाही. आपल्यासोबत ज्येष्ठ संरक्षण पत्रकार नितीन गोखले सुद्धा आहेत. गोखले सर, एक आहे की गेल्या काही दिवसांमध्ये आपण शांततेचे अनेक प्रस्ताव पाकिस्तानच्या समोर ठेवलेले होते, मात्र पाकिस्तानने यातला प्रत्येक प्रस्ताव हा धुडकावून लावलेला आहे. मग पाकिस्तानला आपण समजवायचं तर कुठच्या भाषेत समजवायचं? पाकिस्तानला आज जवळजवळ कमीत कमी 30 वर्ष तरी जर आपण काश्मीरच्या इन्सर्जन्सीचा उगम बघितला किंवा त्याची सुरुवात बघितली त्या वर्षापासून जर आपण गेल्या काही वर्षातला काळ बघितला तर पाकिस्तानला आज 27 वर्ष एक भाषा समजते, ती फक्त आहे ह्याची भाषा, लष्कराची भाषा. आणि पाकिस्तान सतत एकच भाषा समजतो की त्यांना ज्याला म्हणतात डंडे की भाषा हिंदीमध्ये, तशीच भाषा त्यांना समजते. आणि म्हणूनच आता जे प्रोएक्टिव्हली भारताने त्यांच्या छावण्यांवरती त्यांच्या पोस्टवरती हमले करायला सुरुवात केली आहे. पूर्वी नाही करायचं असं मी म्हणत नाहीये,
पण जे करायला सुरुवात केली आणि त्याचे व्हिडिओ जे दाखवायला सुरुवात कालपासून झालेली आहे, हा एका नवीन स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आणि जे भारत जे करताय ते पाकिस्तानला दुसरी भाषा समजत नाही त्यांना. गोखले सर, हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे. टिप्पणी सर, आता नितीन गोखलेंनी जे सांगितलं की आपण व्हिडिओ प्रूफसह समोर येतोय, तर हे कुठेतरी बोचतंय पाकिस्तानला? समजलं नाही काय तुझा मुद्दा काय मला. आता नितीन गोखलेंनी एक असा मुद्दा सांगितला की हल्ले यापूर्वी पण होत होते, पण आता आपण व्हिडिओ प्रूफ्स त्याचे समोर आणतोय, माध्यमातून आपण ते समोर आणायला लागलोय. हे कुठेतरी पाकिस्तानला जास्त टोचायला लागलंय? ऑफकोर्स. कारण प्रत्येक वेळेला आपण काही त्यांच्या विरुद्ध सांगितलं आहे, ते खरं जरी असलं ते नेहमी म्हणतात की हे खोटं आहे. पण आता तुम्ही त्यांना प्रूफ द्यायला लागला आहात आणि म्हणतात हे तुम्ही स्वतःच बघा की आम्ही काय केलेलं आहे. म्हणजे आपण हे जे स्ट्राईकचे केले आणि ते म्हणतात नाही स्ट्राईक केलं, आम्हाला काही झालं नाही, पण आता तुम्ही त्याला दाखवत आहात आणि उलटं आपल्याला आता दाखवत आहेत की आपल्यावरती स्ट्राईक जो केला आहे पण तो स्ट्राईक झालेला नाहीये. कारण आपले जे स्ट्राईक्स आपले पोस्ट आहेत ते सगळे कॉन्क्रीटचे केलेले आहेत. आणि त्यांनी जे आज व्हिडिओ दाखवत होते पाकिस्तान टेलिव्हिजनवरती, तर त्यांनी बंबार्डमेंट कुठे केली आहे? कुठेतरी असे त्यांनी दगड ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती केलेलं आहे. आणि त्यांनी हे पण दाखवलं की फक्त नुसतं असं स्फोट होतोय, त्यांनी दाखवलं नाही की हा इथे येऊन काही बॉम्ब पडलाय किंवा रॉकेट पडलाय. तर ते आता म्हणजे ते खोटं बोलायला लागलेत, म्हणजे दाखवायला लागलेत की आम्ही केलं आहे, पण त्यांनी खरं पण केलेलं नाही आहे. आणि त्यांनी हा सगळा जो दिखावा मी आधी जो म्हणालो आहे ते फक्त पाकिस्तानच्या लोकांना त्यांना समजायला की बहा आम्ही अगदी आहोत अजून, आणि आर्मी आणि एअरफोर्सच्या विरुद्ध हे भारत काहीही नाही करू शकत नाही. पण मला वाटतं की हे जे आहेत शिकलेले लोक जे आहेत पाकिस्तानी, त्यांना बिलकुल कळलेलं आहे की भारताच्या विरुद्ध पाकिस्तानी उगीच त्यांनी आपल्या विरुद्ध कधीही लढाई करू नये. आणि हे नाही फक्त सिव्हिलियन्स नाहीत, पण कित्येक एअरफोर्सचे चीफ नूर खानने कित्येकदा सांगितलेलं आहे, एअर चीफ मार्शल नूर खान, की बघा तुम्ही पाकिस्तान आपण हिंदुस्थानच्या विरुद्ध कधीही जिंकू शकत नाही. तर आता तुम्ही हा लढाईचा शब्द बाहेर काढू नका. तरी पण त्यांना पटत नाही, कारण लष्कराला माहिती आहे, पाकिस्तानी लष्कराला माहिती आहे की जर त्यांना पाकिस्तानला कळलं की आता विद्रोह होणार नाहीये, तर त्यांचा जो दबाव पाकिस्तानवरती आहे, पाकिस्तानी आर्मीचा, तो दबाव कमी होईल. आणि त्यांना आता कळायला लागलं की आपली जी ही आहे इन्फ्लुएन्स, म्हणजे एकेकाळी असं होतं की पूर्ण पाकिस्तानचा जो कॉन्फिडन्स होता पाकिस्तानी आर्मीवरती, आता तो हळूहळू फारच कमी झालेला आहे. आणि त्यांना माहिती आहे की आता जर आणखीन आपण दाखवलं नाही की पाकिस्तान आर्मी शिवाय पाकिस्तानची सिक्युरिटी बिलकुल ढळमळलेली आहे, तर त्यांचा जो आत्ता जो दरारा आहे तो बिलकुल निघून जाईल. नितीन गोखले सर आपल्याला काही प्रश्न विचारतात. गोखले सर, ते इसलिए पण काय हो मी सर टिप्पणी सर मी नितीन बोलतोय. इनफॅक्ट माझं हे म्हणणं होतं की पाकिस्तान जेव्हा नेहमी म्हणतं की आम्ही सियाचीनवरती आहोत आणि सियाचीनवर आमचा पण ताबा आहे, तर हे तुम्ही जसं पहिल्या उत्तरात म्हणालात तसं मला वाटतं दर्शकांना सांगायला पाहिजे की साल्टोरो रिज जी आहे, जी सियाचीन ग्लेशियरला ओव्हरलुक करते आणि 23,000 फुटावरती सियाला बिलाफोंडला आपले सैनिक बसलेले आहेत, तर पाकिस्तानचं सैन्य सियाचीनचं ग्लेशियर बघू सुद्धा शकत नाही, त्यांचं दर्शन सुद्धा त्यांना होत नाही. तर हे जर ही जर साल्टोरो रिज आहे तर सियाचीन ग्लेशियर या बाजूला आहे पूर्वेकडे, आणि पश्चिमेकडे पाकिस्तानचे पोस्ट आहेत, तर ते नेहमी म्हणतात की आम्ही सियाचीनवरती आहोत. हे आपल्या दर्शकांना पण तुम्ही सांगितलंच आहे, मी पण आता म्हणूनच सांगतोय. पण मला एक प्रश्न विचारायचा होता की पाकिस्तान एअरफोर्सकडे सर जुनी विमानं आहेत आणि त्यांचा कितपत आता इफेक्ट त्यांच्याकडे आहे किंवा किती इफेक्टिव्ह आहेत, चीननी त्यांना विमानं दिली आहेत, त्याच्या बाबतीत थोडंसं दर्शकांना सांगावं असं मला वाटतं. नाही, क्वालिटेटिव्हली बघा, आपल्याकडे जी विमानं आहेत म्हणजे आपली 3 विमानं तर नक्की त्यांच्यापेक्षा वरताण आहेत. आपलं सुखाय 30 जे आहे, सुखाय 30 MKI,
It is far superior to F-16. I mean, it is not only superior, ते म्हणजे एक डिफरंट जनरेशन आहे, नव्या पिढीतलं आहे. आपलं मिराज 2000 आणि F-16 त्याच्यात तुलना करू शकतात, पण आपले जे आता अपडेशन झाले आहेत मिराज 2000 वरती, इट इज अगेन बिकम सुपिरियर टू F-16. आपलं हे MiG-29 पण जे एअर सुपिरियरिटी फायटर आहे त्याच्यावरती आता नवीन रेडार्स लावले आहेत, नवीन मिसाईल लावलेले आहेत. तर जे क्वालिटेटिव्हली टेक्नॉलॉजिकली आपली विमान जे आहेत त्यांच्यावरती फार वर्तान आहेत. पण मी परत सांगतो की आपल्या ज्या कमी ज्या आहेत इन फोर्स लेव्हल्स, आता आपल्या इंडियन एअरफोर्सच्या 40 स्क्वॉड्रन्स पाहिजेत. त्या 40 स्क्वॉड्रनच्या ऐवजी सध्या माझ्या मते तर काहीतरी 25 स्क्वॉड्रनची स्ट्रेंथ आपल्याकडे आहे. म्हणजे जस्ट सी दिस, तेच म्हणजे तेच आपल्याला जो आपले हे जे स्क्वॉड्रन जे कमी आहेत ते आपण लवकरात लवकर फुल स्ट्रेंथवर आणायला पाहिजेत. आणि म्हणून म्हणतो ते आपण रफेल घेतले, रफेल किती घेतले, 36 की 40 असे काहीतरी घेतले. ऍब्सोल्युटली. म्हणजे असा ड्रॅग युअर फीट. आणि काय करायचंय म्हणजे तुम्हाला फक्त पाकिस्तानकडे लक्ष नाही द्यायचं आहे, तुम्हाला उत्तरेला पण बघायचं. चीन तिथे बसलेला आहे आणि म्हणून त्यांना की चीनला माहीत पाहिजे की, आणि चीनला माहिती आहे की भारतीय वायुसेना ती ही जी लढाई आहे ती त्यांच्याकडे घेऊन जाऊ शकते. वी हॅव द पॉवर टू डू दिस. पण हे केव्हा करू शकतो की आपण फुल स्ट्रेंथ आहोत. मी जेव्हा चीफ होतो तर तेव्हा 2000 मध्ये मी एक रिपोर्ट दिला होता 2025 इंडियन एअरफोर्स 2025. आणि तेव्हा मी लिहिलं होतं की त्या 2025 मध्ये आपल्याकडे 50 लढाकू स्क्वॉड्रन पाहिजेत आणि त्याच्यातल्या कमीत कमी 20 स्क्वॉड्रन ज्या आहेत त्या सुखॉय 30, मिराज 2000 ह्या प्रकारच्या पाहिजेत. तर आता बघा, पण आपल्या जे स्ट्रेंथ जी आहे ती स्ट्रेंथ आपली फार कमी झालेली आहे. त्याच्यावरती आपण लक्ष जरूर द्यायला पाहिजेत आणि हे प्रायोरिटी द्यायला पाहिजे. टिप्पणी सर, तुम्ही आता हा खूप सुंदर मुद्दा मांडलेला आहे की स्ट्रेंथ आपली जी एअरफोर्सची आहे ती तुमच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन सफेद सागर कारगिलच्या वेळेला झालं, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तर कारगिल सारख्या हाय ऑल्टिट्यूड्समध्ये आपल्याला ज्या वेळेला लढाईची वेळ येऊ शकते, किंबहुना नजीकच्या काळात जर दुर्दैवाने ती वेळ आलीच, तर आपल्याला छोटे अटॅक फायटर एअरक्राफ्ट पाहिजेत. अशा वेळेला राफेल सारखी हेवी एअरक्राफ्ट घेणं हे आपल्या दृष्टीने फायद्याचं असेल. ऑफकोर्स असेल. म्हणजे कारण हे बघा, तिथे जायला तुमच्याकडे इंजिन पार पाहिजे की त्या उंचीवरती तुम्ही लढाई करू शकता. त्या उंचीवरती गेला तर तुमच्याकडे अम्युनिशन घेऊन जायला, म्हणजे वेपन लोड घेऊन जायला तुमच्याकडे तेवढा पार पाहिजे. एअरक्राफ्ट हॅज बी पॉवरफुल. तर तुम्ही जे छोटी विमानं घेऊन घ्या, समजा आपले हे जे तेजस हवाई जहाज आहे तर त्याच्याकडे तुम्ही घेऊन जाल, द अमाऊंट ऑफ वेपन लोड दॅट दे विल हॅव बी फार लेस. आणि तुम्हाला म्हणजे टाइम ऑन टार्गेट तिथे ठेवायला पण तुमची इंडॉरन्स जास्ती पाहिजे. सो दीज आर बीन, आणि सर्टली आजच्या जगात युद्ध करणं म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजिकली यू हॅव टू बी सुपिरियर. आणि जी टेक्नॉलॉजी ह्या रफेलकडे आहे ती टेक्नॉलॉजी तेजसमध्ये येणं अशक्य आहे. अशाच परिस्थितीमध्ये जर आपल्याला हल्ल्याची वेळ किंवा युद्धाची वेळ आलीच, तर या आधी पाकिस्तानची जी तंत्रसज्जता किंवा शस्त्रसज्जता होती ती आणि आत्ताचा पाकिस्तान, म्हणजे जसं तुम्हीच सांगितलं की पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये 2 मोठे बेसेस आहेत त्यांचे, या परिस्थितीत युद्ध आपल्याला परवडू शकेल का, झेपू शकेल का? ऑफकोर्स नाही. पाकिस्तानला माहिती आहे की बाबा आपले जे स्ट्रेंथ इतकी 25 स्क्वॉड्रन जरी झाली तरी पाकिस्तान आपल्याला नेहमी भीत राहील. कारण त्यांना माहिती आहे की आपली स्क्वॉड्रन स्ट्रेंथ जी आहे त्यांच्या एवढीच आहे आणि आपली जी टेक्नॉलॉजिकल सुपिरियरिटी आहे ती फार पुढे आहे. आणि त्यांना आपल्याला माहिती आहे की आपल्या आता जितके आपण हे आता पूर्वी काय होतं, म्हणजे जोपर्यंत मी चीफ होतो तोपर्यंत इंडियन एअरफोर्सने कुठल्याही दुसऱ्या एअरफोर्सवर कधीही एक्सरसाइजेस केल्या नव्हत्या. आता मागच्या 15 वर्षात जेव्हा मी रिटायर होऊन गेलो
तेव्हापासनं आपण युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, फ्रान्स, ओमान, आणखी कित्येक देशांबरोबर आपण एक्सरसाइजेस केल्या आहे आणि त्या एअरफोर्सना कळलंय की एअरफोर्स जी आहे, इंडियन एअरफोर्स, ह्यांचे जे विमानं आहेत, ह्यांचे जे पायलट जे आहेत, ह्यांचे हे टेक्निशियन जे आहेत, दे आर टॉप क्लास. आणि आपल्याला जो आपला आत्मविश्वास जो वाढला आहे की आपल्याला कळलंय, कारण काय व्हायचं पूर्वी पाकिस्तान एअरफोर्स युनायटेड स्टेट्स एअरफोर्स बरोबर नेहमीच होतं. त्यांचं पूर्ण ट्रेनिंग त्यांच्याबरोबर व्हायचं. त्यांचे जे विमानं आहेत ते त्यांच्याकडनं यायची. तर त्यांचा जो कॉन्फिडन्स होता की त्यांना वाटलं की नाही आपण युनायटेड स्टेट्स एअरफोर्स बरोबर ट्रेनिंग केलं म्हणजे आपण नंबर 1 आहोत. मी 1970 मध्ये जेव्हा इराकमध्ये होतो तेव्हा पाकिस्तानी लोक पण होती. तर असे नुसते मोठी कारण 1965 नंतर त्यांनी सगळ्यांना सांगितलं की हिंदुस्थानात त्यांनी पराभव केला. पण आता कळलं आहे लोकांना. पण त्यावेळेला जेव्हा आम्ही गेलो नाही, कारण मी जे काय ना, मी पहिला फायटर पायलट होतो, माझ्याबरोबर माझा सिनियर कुलीग. तर तेव्हा आम्ही त्यांच्याबरोबर गेलो तेव्हा त्यांना कळलं इराकी एअरफोर्सला की आपल्याकडनं इंडियन एअरफोर्सकडनं ते काय शिकू शकतात ते त्यांनी पाकिस्तान एअरफोर्सकडनं नाही शिकले. आणि ह्यांचा जास्त बोल्डन जास्ती आहे आणि काम कमी आहे. तर हे जे आहे म्हणजे आत्मविश्वास ही फार मोठी गोष्ट असते. म्हणजे तुमच्याकडे कुठलीही विमानं असावीत, तुमचे कुठलीही वेपन्स असावीत, कुठलेही रेडार असावेत, पण जोपर्यंत तुम्हाला स्वतःवरती विश्वास नाही आहे की जे काही आहे त्याच्यात मी म्हणजे हे जे त्यांची जी केपेबिलिटी आहे त्या केपेबिलिटीच्या वरती मी त्याला सफल करू शकतो. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. एअर चीफ मार्शल AY टिप्पणीस या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी झालेले होते आणि त्यांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे या चर्चेमध्ये मांडलेले आहेत. त्याचबरोबर ज्येष्ठ संरक्षण पत्रकार नितीन गोखले यांनी सुद्धा या ठिकाणी आपली मतं मांडली आहेत. पाकिस्तानचा हा केवळ कांगावा आहे, त्यामुळे त्यांनी घाबरून न जाता, पॅनिक न होता पाकिस्तानला जे काय करायचं ते करू दे, आपण आपल्या गोष्टींवरती ठाम राहणं हे जास्त महत्त्वाचं आहे. धन्यवाद आपण दोघांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याबद्दल.